नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला गावरान पद्धतीचा मसाले भात करायचा आहे. त्याच्यासाठी मी इथे लसूण घेतलं आहे, ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या अशामध्ये कट देऊन घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी इथे टोमॅटो घेतलेला आहे, तो देखील असा बारीक कट करून घेतलेला आहे. इथे 2 मोठे कांदे घेतलेत, ते असे लंबगोळे कट करून घेतलेले आहेत लांब लांबमध्ये. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली भरपूर अशी. त्यानंतर आपल्याला इथे वाटण्यासाठी एक सामान घेतले मी इथे. त्याच्यासाठी अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं हे एवढंच लागणार आहे आपल्याला. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून पाणी न टाकता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. खूप असं जास्त बारीक वाटून घ्या. असं त्याच्यासाठी मी खोबरे किसून घेतलेले जेणेकरून ते वाटलं जाईल. आपल्याला पाणी वगैरे टाकायचं नाही आहे वाटताना. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. आता हे मी वाटून घेते. तोपर्यंत मी इथे तांदूळ घेतले. मी इथे 3 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही भात किती लोकांसाठी करताय त्यानुसार तुम्ही तांदळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी इथे हा भात 3 लोकांसाठी करणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 3 वाटी तांदूळ घेतलेले. त्यानंतर इथे सोयाबीन घेतलेले आहे आणि वाटाणे घेतलेले आहेत, वल्ले वाटाणे आहेत. हे सोयाबीन आपल्याला आहेत ना भिजत ठेवायचे आहेत पाण्यात. आत्ता भिजत ठेवूया, मी आपली भाताची तयारी होतपर्यंत, आपण भात फोडणीला टाकतपर्यंत ते भिजले जातील. त्यानंतर मी इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये 2 पळी तेल घेतले. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, हिंग आणि लसूण टाकून घ्यायचं आहे आणि हे अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. लसूण तेलात परतला ना की खायला छान लागतो आणि त्याचा फ्लेवर देखील उतरतो तेलामध्ये. त्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकली मी तेलामध्ये. फोडणीमध्ये कोथिंबीर आवर्जून टाकत जा, चव खूप छान येते. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये जो कट केलेला कांदा आहे ना तो देखील ह्याच्यामध्ये सगळा कांदा टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला कुकरमध्ये करायचं नसेल, तुम्ही टोपात केला तरीसुद्धा चालेल. मला इथे थोडीशी घाई होती म्हणून मी कुकरमध्ये केला आहे, नाही तर शक्यतो मीही मसाले भात टोपातच करते. आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती परतून घेऊया, म्हणजे पटकन परतला जातो. तर बघा, इथे आपला कांदा छान असा परतला गेलेला आहे, पाहू शकता. असंच आपल्याला परतून घ्यायचं आहे, खूप जास्तही परतायचं नाही आहे, असाच परतायचं आहे. त्यानंतर इथे जो कट केलेला टोमॅटो होता ना तो देखील टाकून घ्यायचा आहे आणि ज्या मिरच्या घेतल्या होत्या ना आपण कट करून त्या देखील आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. त्यानंतर हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिनिटभर परतायचं आहे. हे परतल्याच्या नंतर जे आपण वाटण केलं होतं ना ते देखील नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आधी हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथे मी जे वाटण केलं होतं ना ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. ह्या वाटणाचा सुगंध एवढा छान येतो ना, खूप छान येतो. तुम्ही हे असं वाटण टाकून आहे ना मसाले भात करून बघा, खूप भारी लागतो बरं का खायला. तर हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. हे परतल्याच्या नंतर ना आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता मी इथे वाटाणे आणि सोयाबीन टाकून घेते. सोयाबीनमधलं मी सगळं पाणी काढून घेतले. त्यानंतर मी इथे सोयाबीन टाकून घेणार आहे. आता हे आपल्याला 1-2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप जास्त मोलाचं असतं. तर आता हे असं छान असं परतून घ्यायचं आहे. दिसतंय की नाही आत्ताच किती छान. अशीही तुम्ही भाजीसुद्धा करू शकता. हलकेसे मसाले टाका, थोडंसं कपभर पाणी टाका, एक शिट्टी काढा, छान अशी भाजी तयार होईल आपली. तर आता मी इथे मसाले घेतलेत. मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाला, मटण मसाला, हळद आणि संडे मसाला, बस एवढेच मसाले टाकणार आहे. फार जास्त मसाले वगैरे टाकणार नाही आहे. खूप जास्त मसाले टाकले ना की भात असं झणका मारतो. त्याच्यामुळे मी इथे थोडेसेच मसाले घेतलेत. हेच आपल्याला टाकायचे आणि छान असं हे मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचं आहे. हे परतून झाल्याच्या नंतर आपण जे तांदूळ घेतले होते ना ते देखील आपल्याला नंतर टाकून घ्यायचे. तांदूळ मी इथे धुवून ठेवले होते, म्हणजे जेणेकरून आपले भाताची तयारी होतपर्यंत, फोडणीला टाकतपर्यंत छान तांदूळ असे भिजले जातात. आता हे धुतलेले तांदूळ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. सगळे तांदूळ टाकून घ्यायचे. त्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे.
तांदूळ टाकल्याच्या नंतरनं सुद्धा आपल्याला हे 2 ते 3 मिनटांना परतून घ्यायचे, म्हणजे भात छान असा मोकळा सुटसुटीत होतो. आणि तांदूळ आधी धुवून ठेवण्याचं कारण काय आहे की पाणी कमी लागतं, कारण की आपण कुकरमध्ये करतो आहे, उतू वगैरे जाऊ शकतं ना, त्याच्यामुळं तांदूळ धुवून ठेवायचे, म्हणजे पाणी कमी लागतं, भात लवकर शिजला जातो. तर त्याच्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे. तुमच्या तांदळाला किती पाणी लागतं त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी ते 1.5 तांबे पाणी टाकलेले. त्यानंतरनं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि नंतरनं ह्याच्यात ना थोडीशी कोथिंबीर टाकायची, आत्ता थोडी टाकायची आणि नंतरनं थोडी टाकायची. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्या स्टेजला वरून तूपसुद्धा टाकू शकता. मी इथे तूप वगैरे नाही टाकणार. आता कोथिंबीर टाकली. कुकरचं झाकण लावून आहे ना कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्यात. तुमच्या कुकरच्या किती शिट्ट्या होतात त्यानुसार तुम्ही कुकरच्या शिट्ट्या काढून घेऊ शकता. तर बघा आपला भात इथे तयार झालेला आहे. पाहू शकता किती छान असा गरमागरम भात तयार झालेला आहे. आता वरून अशी भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर टाकायची. तुम्ही तूप त्यावेळेस जर नसेल टाकलं, आत्ता टाकलं तरीसुद्धा चालेल. आता हा भात छान असा मोकळा सुटसुटीत आपल्याला झालेला आहे. पाहू शकता तुम्ही. सगळा भात असा मिक्स करून घेऊया आपण. आणि हा भात गरमागरम तुम्ही लोणचं पापड कशाही सोबत खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे माझी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणखी कुठली रेसिपी बघायला आवडेल हे देखील कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया आपण नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.